नमस्कार. हेल्दी रेसिपी विथ प्रज्ञामध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आषाढ स्पेशल गव्हाच्या आणि ज्वारीच्या पिठातल्या तिखट पुऱ्या रेसिपी बनवणार आहे. चला तर मग करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. पुऱ्यामध्ये घालण्यासाठी तिखटाचा मसाला बनवूया. त्यासाठी 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण 10 ते 15 पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरे 1 चमचा आणि ओवा अर्धा चमचा घालून हे मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. इथे आपण 1 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि 1 कप ज्वारीचे पीठ घेतलेले आहे. ज्वारी आणि गव्हाचे पीठ इथे चमचाने अशा पद्धतीने हलवून घेतलेला आहे. इथे हा जो व्हिडिओमध्ये तेलामधील चमचा दाखवलेला आहे, या चमच्याने 2 चमचे तेल घालून छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. या तेलाचं मोहन आपण यामध्ये घालूया आणि चमचाने हे हलवून घेऊया. थोडंसं कोमट झालं की हे हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता मी हाताने अशा पद्धतीने हे पीठ आहे ते पूर्ण मोहन आहे ते पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे. पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी इथे आपण तेलाचं मोहन घातलेलं आहे. तेलाचं मोहन घातल्यामुळे पुऱ्या अगदी छान अशा खुसखुशीत बनतात. आता हे पिठाला पूर्ण मोहन चोळून झालेलं आहे. अचूक प्रमाणामध्ये तेलाचे मोहन घातले की अशा पद्धतीने पिठाची मूठ बनते. म्हणजे इथे आपले जे तेलाचे मोहन आपण घातले होते ते अगदी योग्य प्रमाणामध्ये घातलेले आहे. मिक्सरला बारीक केलेले हे जिन्नस घालून घेऊया. त्याचप्रमाणे इथे 2 चमचे तीळ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, हिंग अर्धा चमचा, चवीपुरती मीठ घालून यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे. आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया. पाणी न घालताच हे आपण एकजीव करून घेणार आहे आणि पूर्ण हे पिठामध्ये हे मसाले मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडे थोडे पाणी घालून याची कणिक मळून घेणार आहे. पुऱ्या बनवण्यासाठी अगदी घट्टसर कणकेचा गोळा बनवायचा आहे. अजिबात पातळ किंवा मध्यमसुद्धा नको. जितकं घट्ट आपण गोळा बनवू तितक्या आपल्या पुऱ्या चांगल्या होणार आहेत, कारण यामध्ये ज्वारीचे पीठ आहे. ज्वारीचं पीठ जास्त वेळ असंच ठेवलं तर ते वसवशीत होतं किंवा त्यामध्ये जो चिकटपणा आहे तो कमी होतो. म्हणून आपण लगेचच या पुऱ्या बनवायला घेणार आहे. आता इथे आपली कणिक छान अशी मळून झालेली आहे. आता आपण लगेचच पुऱ्या बनवायला घेऊया. इथे मी कणकेचा एक मोठ्या आकाराचा गोळा घेतलेला आहे. या गोळ्याला थोडंसं हाताने मळून घ्यायचं आणि मळून घेतल्यानंतर याचा गोळा असा गोलाकारामध्ये करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे मी अशा पद्धतीने या पिठाचा कणकेचा गोळा बनवून घेतलेला आहे. या गोळ्याची आपण पोळी लाटून घेऊया. इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. या गव्हाच्या पिठामध्ये दोन्ही साईडला हा गोळा बुडवून घेतलेला आहे आणि इथे पोळपूट लाटण्यावर आपण अशा पद्धतीने छान अशी याची पोळी लाटून घेऊया. यामध्ये ज्वारीचे पीठ असल्यामुळे पोळीला साईडला तडे जातात. तुम्हाला पुरी कितपत जाड किंवा पातळ हवे आहे त्याप्रमाणे तुम्ही ही पोळी लाटून घेऊ शकता. इथे तुम्ही बघू शकता पोळी थोडीशी जाडसर लाटून घेतलेली आहे. थोडंसं थिकनेस ठेवलेलं आहे पोळीमध्ये. आता याच्या छान अशा पुऱ्या बनवून घेऊया. इथे एक डब्याचं झाकण घेतलेलं आहे आणि या डब्याच्या झाकणाने या पुऱ्यांना गोल आकार देऊन घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता अगदी छान अशा इथं आपल्या 3 पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत. आता हा वरच्या साईडचा जो राहिलेला भाग आहे तो काढून घेऊया. आता या पुऱ्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि जे उरलेला भाग होता या पुऱ्या लाटून झाल्यानंतर जो उरलेला जो कणकेचा भाग होता तो आपण परत एकदा पोळी लाटून घेऊया. अशा पद्धतीने जो उरलेला भाग होता तो घेतलेला आहे आणि थोडंसं मळून घेतलेलं आहे. आता पीठ न लावताच हा गोळा आपण मळून घेऊया. जर तुम्हाला पुऱ्यांना पीठ लावायचं नसेल किंवा या पोळीला पीठ लावायचं नसेल तर कणकेचा छोटासा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घ्यायची. पीठ न लावताच इथे मी पोळी लाटून घेतलेली आहे आणि ती अजिबात चिकटलेली नाही, कारण छोटा गोळा असल्यामुळे ती लगेचच लाटली जाते. पीठ न लावता जर तुम्हाला पुऱ्या करायच्या असतील तर अशा पद्धतीने छोटा गोळा घेऊन त्याची पोळी लाटून मग त्याच्या पुऱ्या बनवून घेतल्या तरी चालेल. मी इथे पीठ लावून सगळ्या पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता इथे आपण पहिली पुरी तेलामध्ये सोडलेली आहे आणि चमचाने झाऱ्याने अशा पद्धतीने पुरीला साईडला हलवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हलवून घेतल्यामुळे पुरी अगदी छान अशी फुलली जाते. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी इथे आपली पुरी फुललेली आहे. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया. लो टू मीडियम फ्लेमवर गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत या पुऱ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर अशी इथे पुऱ्या बनलेल्या आहेत. पुरी तेलामध्ये सोडल्यानंतर एक साईडला पूर्ण व्यवस्थित अशी तळून घ्यायची आणि मगच पलटी करून दुसऱ्या साईडलाही छान अशी तळून घ्यायची. इथे आपली पहिली पुरी बनलेली आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्याही पुऱ्या बनवून घेऊया. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा इथे आपल्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. अशा पद्धतीने आषाढ स्पेशल तिखटाच्या पुऱ्या घरी नक्की ट्राय करून बघा. आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच छान खमंग स्वादिष्ट हेल्दी रेसिपीसोबत.